माणूस कधीही सहजासहजी बदलत नाही. माणूस कधीही रागात बदलत नाही. तो वेदनेत बदलतो. तो बदलतो तेव्हा त्यामागे खूप शांत वेदना असतात, संयम असतो. पण सहनशीलतेलाही एक शेवट असतो. शेवटी एका वेळेनंतर माणूस तक्रारही करत नाही. तो फक्त सहन करत राहतो. कारण त्याला नाती तोडायची नसतात. पण लोक त्याच्या शांततेलाच कमकुवतपणा समजतात. हळूहळू मर्यादा ओलांडतात आणि लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणूनच माणूस कधीच सहज बदलत नाही. तो आधी खूप सहन करतो, खूप वेळा समजून घेतो आणि अनेकदा स्वतःलाच मागे ठेवतो. पण प्रत्येकाची एक मर्यादा असते. ती ओलांडली की तो बदलतो. तो वाईट झालेला नसतो. तो फक्त आता स्वतःला वाचवतो. दोष देणं थांबवतो. परिस्थिती आणि समोरचा कधीही बदलू शकत नाही हे स्वीकारतो. आणि म्हणूनच आपल्याला तेच बदल वाईट वाटतात. बाकी कधीही कोणाच्या चांगुलपणाचा इतका फायदा घेऊ नये की शेवटी तो माणूस बदलायला भाग पडेल. कारण सतत सहन करताना, समजून घेताना माणूस थकतो आणि जेव्हा तो बदलतो तेव्हा आपल्याला तो वाईट वाटतो. पण खरं तर आपणच त्याच्या सहनशक्तीची मर्यादा ओलांडलेली असते. म्हणूनच शेवटी इतकंच की माणूस सहज बदलत नाही, त्याला बदलायला भाग पाडलं जातं.